जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्रांनो, सर्वात आपल्या इथं VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचा। ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं, फोटोजमध्ये तुम्हाला जो कोणता इथे इमेज हवा असेल तो इथे घ्या। घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करायची, जी लेअर आहे ती 30 सेकंदापर्यंत आणा। परत नंतर त्याच्या सुरुवात लिहून आपल्या ओव्हरलेमध्ये जायचं, परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जायचं। परत तुम्हाला कशा प्रकारचा भेटवायला इथे व्हिडिओ दिलाय तो इथं ॲड करून ह्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करायचा। एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा। तर आता आपल्याला बिट 2 वरती जे तिथे येऊन स्प्लिट करायचं आहे। तर त्यानंतर आता परत आपल्या जे ते इथं बिट 3 वरती येऊन ते स्प्लिट करा। परत बिट 4 वरती जे आपल्या इथे यायचं आहे, बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा। परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करा। परत नंतर बिट 6 वरती येऊन स्प्लिट करा। परत बिट 7 वरती येऊन स्प्लिट करा। परत बिट 8 वरती येऊन स्प्लिट करा। तर मित्र, अशा प्रकारे आता इथे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आता इथं इमेज जे असतील ते इथं रिप्लेस करायचे। तर ते रिप्लेस करण्यासाठी आपल्याला काय करायचं, सेकंड इमेजवरती जे ते आपले ते येऊन इमेजवरती क्लिक करायचं। त्यानंतर रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जायचे। परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज असेल तो रिप्लेस करायचा, तो इथं रिप्लेस करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या। मित्र, आता आपल्या इथे जेवढे काही इमेज होते ते सर्व आपण इथं इमेज जे आहेत ते आता आपण इथं हे रिप्लेस करून घेतले। तर रिप्लेस झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आता ह्या इमेजेसला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं। कॉम्बोमध्ये आल्यानंतर आपल्याला परत जिथे डिस्टॉर्ट राईट जायचं। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपलं इनमध्ये यायचं। इनमध्ये आल्यानंतर आपल्याला जिथे एक अशा प्रकारचं एक चॉस अनडोन अशा प्रकारचं इथं भेटेल, इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। तर इथं अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्या कॉम्बोमध्ये यायचं, पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत पेंडुलम 2 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे तिथं एक पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं पेंडुलम 2 जे इथं द्यायचं आहे। परत नंतरच्या आपल्याला इथं जे इथं इमेजवरती येऊन आपल्या परत जे इथं काय करायचं, इथं वेव्हन स्लाईड इथं देऊन टाकायचं आहे। आणि परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती व्हायचं आहे। आणि त्यानंतर आपल्या परत जे तिथं स्टेच अँड डिसॉर्डर अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन इथं यो 1 द्या। आणि आता परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन आपल्या कॉम्बोमध्ये येऊन इथं ब्लाइंड्स द्यायचा आहे। आणि आता परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेच अँड डिसॉर्डर अशा प्रकारचा एक ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं आहे। इनमध्ये आल्यानंतर आपल्याला जिथे एक ॲनिमेशन भेटणार आहे तो एक द्यायचा आहे। तर त्या अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन आहे मित्रांनो, तो इथं तुम्ही बघा आणि इथं अप्लाय करा। काही इश्यू झाल्यामुळे इथं काही आता शो होत नाही तो ॲनिमेशन, पण तुम्ही अशा प्रकारचं इथं बघून घ्या आणि इथं अप्लाय इथं करून टाका। आणि परत नंतरच आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं। परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपलं इनमध्ये यायचं। इनमध्ये आल्यानंतर ॲनिमी फ्रेम हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे जेवढे काय आपले इमेज होते त्या सर्व इमेजेसला आपण ॲनिमेशन दिलं। ॲनिमेशन दिल्यानंतर आपल्या परत सुटलं येऊन आपल्या जिथे काय करायचं, आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये यायचं। परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला एक इथं इफेक्ट भेटणार आहे। तर त्याचं नाव आहे मित्रांनो क्रॉस स्प्लिट। अशा प्रकारचा जो इफेक्ट येतो आपल्या कोणी ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची जे असेल ते आपले 3 सेकंदापर्यंत करा। परत 3 सेकंदावरती आपल्याला थांबायचे। आणि परत आपल्याला जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये रोल झूम भेटेल, तो आपल्या कोणी ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे आहे त्या इमेजपुरती तिथं करून घ्या। परत त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे। सुरुवातीला इथं आल्यानंतर आपल्याला जिथे परत जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इंट्रो आणि आउट्रोमध्ये येऊन डायमंड झूम हा जो इफेक्ट येतो तर आपल्या कोणी ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तिथं करून घ्या। परत ओके, तर मित्र आपल्या परत नंतर जिथे काय करायचं आपल्याला बघा,
आपलं जे ते 6 सेकंदावरती ते येऊन जायचे. 6 सेकंदावरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल मित्रांनो. न्यूजपेपर जे ते सफल अशा प्रकारचा भेटेल. तो इथं अप्लाय करून टाका. ह्याची ॲडजस्टमेंट जे ते 8 सेकंदापर्यंत करा. 8 सेकंदापर्यंत केल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये येऊन इन माय हर्ट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायची 2 इमेज प्रती करा. परत नंतरच्या आपल्याला इथं इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डायनामिक कॉलेज अशा प्रकारचा आहे की इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून 2 इमेज प्रती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करून घ्या. प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचा आहे की इथं भेटेल इथं इफेक्ट. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज प्रती इथे करून घ्या. परत जे ते आपल्याला जे ते 4 सेकंदावरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या शेक अशा प्रकारचा आहे की त्या इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्हिडिओच्या एंडपर्यंत करा. आणि त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन इंटेन्सिटी आणि स्पीड जे ते 7 ठेवा. आणि परत आपल्याला 4 सेकंदावरती जे ते येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ब्लॅक फ्लॅश टू हा इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत करा. आणि ॲडजस्टमध्ये जाऊन याची जी ते इंटेन्सिटी असेल ते आपल्याला इथं 10 ठेवायची आहे मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला आजचा इथे व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी आपल्या काय करायचं, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन झालं मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही आपल्या इथे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.